दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एक मोठी आणि उल्लेखनीय कारवाई करत घरगुती गॅस सिलेंडरमधून विना परवाना बेकायदेशीरपणे खासगी वाहनांमध्ये ज्वलनशील गॅस भरणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडले आहे. ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख व इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार साईराज अपार्टमेंट, लेखानगर, नाशिक येथील निर्मल केरोसिन अँड ऑइल सेंटर या गाळ्यामध्ये जावेद आदम चणेगाव, वय 50 वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक, हा इसम घरगुती वापरासाठी असलेले भारत गॅसचे सिलेंडर वापरून बेकायदेशीरपणे खासगी वाहनांमध्ये गॅस भरत असल्याची माहिती मिळाली. यावरून इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने सापळा रचत पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार जावेद खान 1420, पोलीस हवालदार अमजद पटेल 321, पोलीस अंमलदार दीपक शिंदे 2359, पोलीस अंमलदार योगेश जाधव 2254 आणि पोलीस अंमलदार प्रमोद कासुदे 178, चंद्रभान पाटील या अंमलदारांनी संयुक्त कारवाई करून जावेद चणेगाव याला ताब्यात घेतलाय. त्याच्याकडून 11 घरगुती गॅस सिलेंडर, कॉम्प्रेसर मोटार असलेले मशीन, वजन काटा आणि अन्य साहित्य असा एकूण जप्त मुद्देमालाची किंमत आहे 41,780 रुपये. या प्रकरणी योगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम 287 आणि जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास कायदेशीर चौकटीत सुरू असून ही कारवाई इंदिरानगर पोलिसांची धाडसी आणि अचूक नियोजनावर आधारित यशस्वी कामगिरी ठरली आहे. संकेत मंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक.